हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. मी विक्रम सर. आज तुम्हाला शिकवणार आहे 11th स्टँडर्डचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट. तर आपला पहिला टॉपिक इंट्रोडक्शनचा चालूच आहे आणि त्यातले काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण पाहत आहोत. आता काही रिमेनिंग कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचे आहेत. चला तर मग फोकस करूया इथे. येस, आजचा कन्सेप्ट काय तर गुडविल. आता एक गुडविल काय आणि कशा प्रकारे हे महत्वाचं आहे ते आपण बघूया. गुडविलला मराठीमध्ये नावलौकिक असं म्हणतात. ओके, एक चांगली इमेज असं म्हणू शकतो आपण. गुडविल इज रेप्युटेशन ऑफ बिझनेस. बिझनेसची हे एक रेप्युटेशन असते. बिझनेस ज्या एरियामध्ये आहे त्या एरियाची रेप्युटेशन असते. ओके, जसं की पुढे आपल्याला सांगितलेलं आहे गुडविल इज अन इनटँजिबल असेट. ही एक असेट आहे पण ती इनटँजिबल आहे, आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. आता ही इमेज कशी असणं, चांगल्या प्रोडक्टची, चांगल्या सर्व्हिसची, चांगल्या कंपनीची एक चांगली इमेज असेल त्याला आपण गुडविल म्हणू शकतो, चांगली रेप्युटेशन म्हणू शकतो. ओके, समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला जर असं म्हटलं की जा दुकानामध्ये आणि दुकानातून एखादी टूथपेस्ट घेऊन या. टूथपेस्ट घेऊन या. तुम्ही दुकानात जाऊन टूथपेस्ट मागणार किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता मला कोलगेट द्या किंवा पेप्सोडेंट द्या. ओके, म्हणजे तुम्ही कधी कधी टूथपेस्ट न बोलता डायरेक्टली म्हणता मला कोलगेट द्या किंवा मला पेप्सोडेंट द्या. म्हणजे त्या कंपनीच्या नावाने तुम्ही डायरेक्टली प्रोडक्ट मागता. आता त्या कंपनीचं डायरेक्ट नाव घेण्याचं कारण एवढ्या वर्षांपासून यांची सर्व्हिस चालू आहे की आपल्याला यांचं नाव एवढ्या चांगल्या प्रकारे लक्षात आहे. हे सर्व्हिस चांगली देत आहेत किंवा यांचं प्रोडक्ट चांगलं आहे आणि आपल्या मनामध्ये त्यांचं नाव रुजलेलं आहे किंवा त्यांची ऍडव्हर्टाईज पुन्हा एवढ्या लागते की आपल्या डोळ्यासमोर त्यांचंच नाव पुढे येतं की आपल्याला कोलगेट घ्यायचं आहे की आपल्याला पेप्सोडेंट घ्यायचं आहे. आपण टूथपेस्ट न बोलता आपण डायरेक्टली कोलगेट मागतो किंवा पेप्सोडेंट मागतो, डायरेक्टली नावाने मागतो. आता सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या कंपन्यांच्या चांगल्या प्रोडक्टच्या सर्व्हिसेसमुळे, चांगल्या प्रोडक्टमुळे एक त्यांची एक इमेज तयार झाली आहे लोकांच्या मनामध्ये की हे चांगला प्रोडक्ट देतात. आणि म्हणूनच आपण जेव्हा दुकानामध्ये जातो, शॉपमध्ये जातो तर डायरेक्ट तो प्रोडक्ट त्या नावाने घेतो. आणखीन कोणता तुम्ही प्रोडक्टचा विचार कराल, आणखीन कोणते वेगवेगळे भरपूर प्रोडक्ट्स आहेत. जरी तुम्ही दुकानात गेला डायरेक्ट नावाने तो प्रोडक्ट मागता. का? कारण त्या प्रोडक्टची एक वेगळी इमेज तुमच्या मनामध्ये तयार झालेली आहे, एक चांगलं नाव तयार झालेलं आहे. ह्या कंपनीने एक चांगला प्रोडक्ट देतात म्हणूनच आपण त्या कंपनीचा प्रोडक्ट परचेस करणार आहोत. अशा कितीही कंपन्या सिमिलर आल्या, नवीन आल्या तरी आपण मॅक्झिममली याच कंपन्यांना प्रिफर करतोय. ओके, सो थोडासा अपवाद असू शकतो काही ठिकाणी, पण आपल्याला सांगायचं काय याच्यामधून की एखादा प्रोडक्ट, एखादी सर्व्हिस आपल्या मनामध्ये त्याची एक वेगळी इमेज तयार करतो आणि आपण तोच प्रोडक्ट घ्यायला पुढे येतो. ओके, सो म्हणूनच आपण म्हणूया की अशी चांगली इमेज तयार होणं, एक चांगलं नाव तयार होणं, त्यालाच आपण म्हणतो गुडविल. त्याला आपण काय म्हणतो? गुडविल. सो गुडविल म्हणजे नावलौकिक. तो एखाद्या प्रोडक्टचा असू शकतो, सर्व्हिसचा असू शकतो. गुडविल हे एखाद्या पर्सनचंही असू शकतं. उदाहरणार्थ आपण म्हणूया एखादा हिरो, ओके, आणि एखादा नॉर्मल कॉमन मॅन, यांच्यातलं एक्झाम्पल घेऊया. एक आपल्या कंपनीचा समजा एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे. ठीक आहे, एखादा नवीन प्रोडक्ट आपल्याला आणायचा आहे, आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची आहे त्या नवीन प्रोडक्टसाठी. समजा आपण कॉमन मॅनला, एक नॉर्मल मनुष्य आहे त्याला घेतला आणि त्याला घेऊन ऍडव्हर्टाईज केली आणि पब्लिश केली टेलिव्हिजनवर. मला सांगा तुमच्या प्रोडक्टचा सेल किती होऊ शकतो? गेस येईल. तोपर्यंत पुढचा बघूया इथे. समजा एखादा पॉप्युलर हिरो घेतला आणि त्याला घेऊन आपण ऍडव्हर्टाईज केली. ओके, त्याला घेऊन ऍडव्हर्टाईज केली तर तुमच्या प्रोडक्टचा सेल किती असू शकतो? जर कंपॅरिझन केलं तर कॉमन मॅनला कोणी ओळखत नाहीये. प्रोडक्ट नवीन कसा असू शकतो हे पण माहित नाहीये. सो त्याच्यामुळे लोक इग्नोर करणार, जाऊ दे कोण कसली ऍडव्हर्टाईज करतो, एवढा सेल होणार नाहीये. बट एखादा हिरो एखादा प्रोडक्ट घ्या म्हणतो, मग आपण तो नक्कीच ट्राय करणार. आमचा फेवरेट हिरो आहे, आमच्या फेवरेट हिरोने ऍडव्हर्टाईज केली आहे किंवा हिरोईनने ऍडव्हर्टाईज केली आहे आणि म्हणून आम्ही तो प्रोडक्ट एकदा तरी बघणार कसा आहे तो. एवढे त्यांचे चाहते असतात, फॅन असतात की त्या हिरो हिरोईनने ऍडव्हर्टाईज केल्यामुळे तो गुड्स लगेच घेतात. म्हणजे आपला नवीन प्रोडक्ट जर असेल तर तो एखाद्या पॉप्युलर हिरो किंवा हिरोईनमुळे जास्त सेल होऊ शकतो. बट कॉमन मॅन किंवा नॉर्मल मनुष्य जर आपण तिथे घेतला, ज्याला कोणी ओळखतही नाहीये आणि अशा पर्सनला घेऊन ऍडव्हर्टाईज केली तर एवढा काही फारसा सेल होणार नाहीये.
सो इफेक्टिव्ह असू शकतं बिकॉज ऑफ हिरो किंवा हिरोईन यांच्यामुळे सेल होणं, त्यांच्या ऍडव्हर्टाईजमुळे सेल होणं. आता आपल्याला म्हणायचं काय, फरक बघा. याला कोणी ओळखत नाहीये म्हणजे याचं नाव नाहीये, याचं गुडविल नाहीये. हिरोनी जाहिरात केली, त्याचं नाव फेवरेट आहे, सगळे ओळखतात त्याला, चांगला गुडविल आहे आणि म्हणूनच तो स्वतःच्या नावाचं गुडविल यूज करतो आणि तो प्रोडक्ट घ्या म्हणून ऍडव्हर्टाईज करतो आणि लोक घेतातही. ओके, सो लोक याच्यावर हिरोवर विश्वास ठेवतात किंवा हिरोईनवर विश्वास ठेवतात आणि तो प्रोडक्ट घेणार कारण त्यांनी जाहिरात केली. तो सांगायचं तात्पर्य इथे काय आहे की एखाद्या पर्सनचं गुडविल सुद्धा असू शकतं आणि त्याचा फायदा गुड्स आणि सर्व्हिस सेल करण्यासाठी होऊ शकतो. तर आपण म्हणतोय काय, गुडविल म्हणजे नावलौकिक आणि हे गुडविल दिसून येत नाही. इमेज चांगली असणं वाईट असणं हे लगेच कळत नाही, आपल्याला दिसत नाही, आपण हे पाहू शकत नाहीये. देअरफॉर इट इज इनटँजिबल. इनटँजिबल न पाहता येणार, आपण हे पाहू शकत नाही. आपण हे गुड्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून सेल कसा होत आहे किंवा अदर थिंग्स मधून आपण समजू शकतो व्हॅल्यू मध्ये की गुडविल काय आहे किंवा किती आहे. समजा हिरोला आपण 1,00,000 रुपये दिले जाहिरातीचे, मग त्याच्या गुडविलची किंमत आपण 1,00,000 डिसाईड केली असं म्हणूया. कॉमन मॅनला किती देणार, 5,000 ते 10,000 देणार, 1,00,000 नाही देणार. हिरो आहे त्याच्यामुळे सेल होणार म्हणून त्याला आपण 1,00,000 देणार. मग ही व्हॅल्यू डिसाईड होते त्याच्या नावाची, त्याच्या गुडविलची. म्हणजेच गुडविल हे एखाद्या व्हॅल्यू मध्ये सांगता येईल पण हे दिसत नाही, हे इनटँजिबल असेट आहे. लक्षात घ्या, गुडविल हे रेप्युटेशन आहे. रेप्युटेशन कधी दिसून येत नाही, ते किती जास्त आहे किंवा किती कमी आहे त्याच्या व्हॅल्यूवरून कळतं की ते किती आहे कसं आहे. गुडविल हे इनटँजिबल असेट आहे. असेट ओके. अराईज, आता हे गुडविल का क्रिएट होतं, का तयार होतं बघा. आता जर फेवरेबल लोकेशन, चांगलं लोकेशन असेल, ओके, द ऍबिलिटी अँड स्किल ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट, एक चांगली ऍबिलिटी, चांगलं स्किल असेल आणि ते चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील तर त्यांचं नाव चांगलं होईल. येस, लोकेशन चांगलं असेल तरी त्यांचं नाव होईल, बरोबर. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, त्यांच्या प्रोडक्टची आणि सर्व्हिसेसची क्वालिटी चांगली असेल तर नक्कीच त्याचं नाव होणार आहे, चांगलं गुडविल असणार आहे, आणखीन चांगला सेल होईल. कस्टमर सॅटिस्फॅक्शन चांगलं असेल, लोक समाधानी आहेत, कन्झ्युमर समाधानी आहेत, सॅटिस्फाय होत आहेत की त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमुळे, तर गुडविल हे क्रिएट होऊ शकतं, नावलौकिक क्रिएट होऊ शकतं. ठीक आहे. सो गुडविल कशाला म्हणतात, गुडविल कशा पद्धतीचं असू शकतं हे पण पाहिलं. गुडविल ही असेट आहे, ही इनटँजिबल असेट आहे, न पाहता येणारी. याची व्हॅल्यू मात्र बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड होते. ठीक आहे, फाईन. गुडविल लक्षात ठेवा. पुढे ऍसेट्स बघायचं आपल्याला. तर ऍसेट्स आपण आतापर्यंत खूप वेळा डिस्कस केलं. असेट्स काय असणार आहेत. इन शॉर्ट आपण असेट म्हटलं होतं की प्रॉपर्टी असू शकतात. तर बघूया इथे काय म्हटलेलं आहे. एनी फिजिकल थिंग, कोणतीही फिजिकल थिंग म्हणजे ज्याला अस्तित्व आहे अशी वस्तू कोणतीही, किंवा राईट असतात, अग्रीमेंट सारखे वगैरे असे राईट्स असतील, हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू, त्याला पैशाच्या रूपातली व्हॅल्यू असेल, इट इज कॉल्ड अँड ऍसेट, त्याला आपण ऍसेट म्हणू शकतो. आता थिंग म्हटल्यावर आपण म्हणू शकतो बिल्डिंग येऊ शकते, फर्निचर येऊ शकतं, मशिनरी येऊ शकतं. ओके. आणि राईट्स म्हटल्यानंतर तिथे गुडविल का पेटंट राईट असतात, पेटंट कॉपीराईट असतात, हे राईट्स आहेत. मग हे सुद्धा ऍसेट्स मध्ये येणार कारण त्याला सर्टन व्हॅल्यू असते. ठीक आहे. सो बघा म्हटलेलं इथे फॉर एक्झाम्पल लँड, पर्टिक्युलर फिजिकल अस्तित्व आहे त्याला. गुडविल, पेटंट हे तर इंटँजिबल असतात पण ते राईट्स सोडून कळतं. कम्प्युटर फिजिकल एक्झिस्टन्स आहे, फर्निचर फिजिकल एक्झिस्टन्स आहे. म्हणजे या झाल्या प्रॉपर्टी, एक फिजिकल थिंग आहे आणि त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे, पैशाच्या रूपात त्याची व्हॅल्यू डिसाईड होते म्हणून त्या झाल्या ऍसेट्स. ओके. तर ऍसेट्स एक प्रकारच्या प्रॉपर्टीजच झालेल्या आहेत. ठीक आहे. आता ऍसेट्सचे मेनली 2 टाईप होतात. आपण इथे 3 टाईप पाहत आहे. तर हा टाईप आपण बघूया नक्की कशा पद्धतीचा आहे. आपल्याला हे 2 टाईप व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. बघूया काय म्हटलंय त्याला. फिक्स असेट आणि करंट असेट. असेटचे 2 टाईप, फिक्स असेट्स आणि करंट असेट. फिक्स असेट काय आणि करंट असेट्स काय थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. सो बघा, लॉंग टर्म बेनिफिट. फिक्स असेट त्याला म्हणायचं ज्या आपण एकदाच घेणार आणि त्याचं बेनिफिट खूप वर्ष असेल. असेट्स त्याला म्हणायचं फिक्स असेट ज्या आपण घेणार एकदाच आणि बेनिफिट खूप वर्ष असेल. जसं की तुम्ही घेतली बिल्डिंग, दररोज बिल्डिंग घेणार का आपण, नाही, एकदाच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला बेनिफिट खूप वर्ष मिळू शकतो. ते यूज आपल्याला खूप वर्ष करायला भेटणार आहे. प्लांट अँड मशिनरी, एखादी मशीन घेतली आपण सारखी थोडी ना घेणार, लाखो करोडची मशीन असते, घेणार एकदाच, त्याचा फायदा खूप वर्ष.
अशा ज्या कोणत्याही असेट्स आहेत ज्या आपण परचेस एकदा करू आणि त्याचं बेनिफिट खूप वर्ष असेल त्यांना म्हणायचं आहे फिक्स असेट. म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट असणाऱ्या सगळ्या असेट्स फिक्स असेट होतात. अँड जर आणखीन एका वेनी म्हणू शकतो आपण टेक्स टाइम टू कन्वर्ट इन कॅश. जर आपण त्यांना विकायला निघालो, सेल करण्यासाठी निघालो तर लगेच सेल नाही होऊ शकत, त्यांना जरा वेळ लागतो सेल व्हायला. बिल्डिंग विकायला निघालो आपण तर आपल्याला पाहिजे असा कस्टमर मिळाला पाहिजे ज्याला आपण विकणार आहोत, त्याची आपली व्हॅल्यू अॅग्री झाली पाहिजे, प्रॉपर कोणत्या व्हॅल्यूला सेल करायचं आहे, परचेस करायचं आहे. अदर खूप साऱ्या कंडिशन असतात, अग्रीमेंट्स असतात, ते झाले पाहिजे. त्याच्यानंतर मग सेल होऊ शकतो. लगेच सेल होणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे जर कॅशमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर आपण लगेच कन्वर्ट करू शकत नाही. कांट कन्वर्ट इझिली इन कॅश, म्हणून त्या फिक्स असेट आहेत. याच्या उलट आहे करंट असेट. आता करंट असेट्स काय बघूया. करंट असेट शॉर्ट टर्म बेनिफिट, छोट्या पिरियडसाठी आपल्याकडे असतात आणि त्याचं बेनिफिट पण शॉर्ट पिरियडसाठी असतं. म्हणजे समजा आपल्याला खर्च करण्यासाठी डेली आपल्याला 100 रुपये पॉकेट मनी मिळते, तर आपण ते पॉकेट मनी 100 रुपये वर्ष 2 वर्ष तर टिकून ठेवणार नाही आहोत. आपण आज ठेवले, उद्या 2-4 दिवसामध्ये ते खर्च होतीलच. म्हणजे असे पैसे जे कधीही खर्च होऊ शकतील त्याला आपण कॅश म्हणणार आहोत आणि कॅश ही करंट असेट बनते, कारण ते आपल्याकडे शॉर्ट पिरियडसाठी आहेत. त्या 100 रुपीजचं बेनिफिट आपल्याला शॉर्ट पिरियडसाठी मिळेल, युजली लेस दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा कमी पिरियड असणाऱ्या ज्या सगळ्या असेट्स असतात त्या सगळ्या करंट असेट्स असतात. ओके. किंवा आणखी काय म्हटलेलं आहे, ओनली फॉर ऑपरेटिंग बेसिस. ऑपरेटिंग बेसिससाठी यूज असतात. बिझनेसमध्ये अवेलेबल असणारी कॅश आपण परचेस करण्यासाठी यूज करणार. सारखी परचेस करणं, सेल केल्यावर कॅश येणार, तीच कॅश यूज करणार. पुन्हा रॉ मटेरियल कच्चा माल परचेस करणार, पक्का माल बनवणार आणि सेल करणार. म्हणजे जी कॅश आहे किंवा रॉ मटेरियल आहे, स्टॉक असतो, गुड्स असतं, गुड्स सुद्धा विकण्यासाठी ठेवलेलं आहे, हे पण लगेच विकलं जाणार आहे, आपण लगेच पुढे सेल करणार आहोत. म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटी ऑपरेटिंग बेसिसच्या असतात, डेली होणाऱ्या, वीकली होणाऱ्या, सारख्या होणाऱ्या. आणि म्हणूनच करंट असेट्स त्यांना म्हणायचं ज्या आपल्याकडे ऑपरेटिंग बेसिसवर आहेत आणि ज्या शॉर्ट टर्म साठी आहेत. इझिली कन्वर्टिंग कॅश, आणि या लगेच कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. तुम्ही जर मार्केटमध्ये गुड्स विकायला गेला, तुमचे गुड्स लगेच विकले जाऊ शकतात. तुम्हाला 1-2 महिने वाट बघायची गरज नाही येते विकण्यासाठी. सो करंट असेट्स इझिली कन्वर्ट होणार कॅशमध्ये. डेटर्स किंवा बिल रिसिवेबल याचे पैसे घ्यायचे असतात. डेटर्स आपण कालच्या याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. डेटर्स म्हणजे अशा पार्टीज, असे पर्सन ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. तर त्या पर्सनला आपण सांगितलं मला पैसे दे माझे, तर त्याला द्यावेच लागतील. 2-3 दिवसामध्ये तो देईल, जसं असेल त्याप्रमाणे. म्हणजे आपल्याला लगेच कॅश मागता येते. सो इझिली कन्वर्टिंग कॅश. सो म्हणूनच फॉर एक्झाम्पल याच्या म्हणतात स्टॉक, बिल रिसिवेबल, डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. बँकेतली कॅश आपण लगेच काढून आणू शकतो. सो लगेच कॅश आपल्याला मिळू शकते. सो म्हणूनच करंट असेट त्यांना म्हणायचं. या सगळ्या असेट्स आहेत आणि असेट्स शेवटतात 2 टाईप्स, फिक्स असेट्स अँड करंट असेट्स. तर दोन्हींचं जे काही डिफरन्स आहे तो लक्षात घ्या. आणि आता शेवटची फिक्टिशियस असेट्स ही कोणती कॅटेगरी असेट्सची असं समजू नका. त्याला फिक्टिशियस असेट्स म्हटलं गेलंय, पण यांचा असेट्सशी काही एवढा संबंध येणार नाहीये. नॉर्मली हे इनटँजिबल पोझिशन्स असणार आहेत. युजली हे लॉसेस असतात. नॉर्मली लॉस असतात, जसं की हेवी ऍडव्हर्टाइजमेंट, आपण केलेला एकदाच केलेला खर्च, एकदाच केलेला लॉस. लास्टच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की हेवी ऍडव्हर्टाइजमेंट काय असते. जर खूप साऱ्या इयर्सची ऍडव्हर्टाइजमेंट एकत्र केली तर ती हेवी ऍडव्हर्टाइजमेंट असते. समजा आपण इथे म्हटलं की 4 इयर्ससाठी हेवी ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे. 4 वर्षाची जाहिरात एकदाच केली आणि 4 वर्षात आपण काहीही जाहिरात करणार नाही, कारण एकदाच आपण खर्च केला लॉटमध्ये, तर ती हेवी ऍडव्हर्टाइजमेंट. आणि हा एक प्रकारचा लॉस असतो आणि हा लॉस इथे फिक्टिशियस असेट्स मध्ये ठेवला जाईल. ओके. सो फिक्टिव्ह असेट्स म्हणजे असेट्सशी काही संबंध नाहीये, हे वेगळ्या प्रकारचे लॉस असणार आहेत एवढंच. सो असेट्सचे मेन 2च टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, फिक्स असेट आणि करंट असेट्स. हे डिफरंट आहे कम्प्लिटली. ठीक आहे. इथे आपण डिस्कस केलं गुडविल, इथे आपण डिस्कस केले असेट आणि असेट टाईप्स. ठीक आहे. आता पुढे आपण आणखीन वेगळे कन्सेप्ट पाहणार आहोत. तुम्हाला हे कन्सेप्ट नक्कीच कॉपी करून घ्यायचे आहेत तुमच्या बुकमध्ये. ठीक आहे. येस, राईट इट. स्टुडंट्स, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहतोय, लक्ष द्यायचं समोर. येस, न्यू कन्सेप्ट, लायबिलिटीज. लायबिलिटीज मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी इन द फॉर्म ऑफ मनी. पैशाच्या रूपातली जबाबदारी, त्याला म्हणायचं आपण लायबिलिटीज. बघूया इथे कोणत्या लायबिलिटीज सांगल्या आहेत आणि कशा असणार आहेत. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस. लायबिलिटीज काय म्हणायचं आहे, अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स.
आपल्या बिझनेसमधून दुसऱ्या कोणाला तरी अमाऊंट द्यायची आहे, आपण ती फ्युचरमध्ये देणार आहोत, अशा सगळ्या व्हॅल्यूजला लायबिलिटीज मध्ये ठेवायचं आहे. लायबिलिटीज म्हणजे फ्युचरमध्ये आपण कोणाला तरी म्हणजे आपला बिझनेस कोणाला तरी अमाऊंट देणं असणार आहे. सो ती असणार आहे लायबिलिटी. आणि इथे पण म्हटलेलं असं इज नॉन एज अ लायबिलिटी. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू एनी अदर पर्सन टू एनी अदर फर्म, दॅट इज कॉल्ड लायबिलिटी. इट इज अ डेप्ट. हे एक प्रकारचं डेप्ट आहे, कर्ज आहे, लोन आहे. इट इज अ टाइप ऑफ लोन फॉर बिझनेस. बिझनेससाठी एक प्रकारचं लोन आहे लायबिलिटी म्हणजे. फॉर एक्झाम्पल लोन टेकन, लोन घेतलं असेल तर ती लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्याला बँकेतून एक एक्स्ट्रा ड्राफ्ट करण्याची फॅसिलिटी मिळाली. बँक ओव्हरड्राफ्ट हे आपण नंतर डिस्कस करूया, टर्म बँक ओव्हरड्राफ्ट कशाला म्हणतात. पण हे एक प्रकारे आपल्या अकाउंटमध्ये पैसे नसताना ही बँक आपल्याला फॅसिलिटी देते की तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही पैसे देतोय. तो एक प्रकारे लोन असतं ते, आणि म्हणूनच ही पण आपल्याला अमाऊंट पे करावी लागते. बिल्स पेएबल म्हणजे बिलचे पैसे आहेत जे आपल्याला फ्युचरमध्ये द्यावे लागतील. क्रेडिटर्स आहेत ज्यांच्याकडून पैसे घेतलेत आपण बिझनेससाठी आणि ज्यांना आपल्याला द्यावे लागणार आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहेत जे द्यायचे बाकी आहेत जे द्यावे लागतील. अशा सगळ्या प्रकारच्या आयटम्सला आपण लायबिलिटीज म्हणणार आहोत, कारण या सगळ्या वेळेसमधून फ्युचरमध्ये आपल्याकडून पैसे जाणारच आहेत. सो या सगळ्या झाल्या लायबिलिटीज. आता लायबिलिटीजचे टाईप पडतात दोन. किती? दोन. पहिली फिक्स लायबिलिटी आणि दुसरी करंट लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी कोणती असणार आहे? जी आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी फिक्स राहील. मोठ्या अमाऊंटचं कर्ज असेल जे आपण लगेच एका वर्षात देऊ शकत नाहीये, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त जर ते लोन अमाऊंट आपल्या डोक्यावर असेल जे आपल्याला पे करायचे आहे तर ती फिक्स झाली. म्हणजे आपण घेणार एकदाच लोन आणि खूप वर्ष ते वापरणार आहोत. खूप वर्ष ते आपल्या डोक्यावर असेल ते कर्ज फेडण्यासाठी. टेकन ऍट वन्स, एकदाच घेणार. यूज फॉर मेनी इयर्स, यूज दॅन 1 इयर, फॉर युजली फॉर लॉंगर पिरियड. जास्त वर्षांसाठी आपल्याला ते यूज करायचं आहे किंवा जास्त वर्ष ते आपण फेडू शकत नाहीये, अशी लायबिलिटी असते फिक्स. एक्झाम्पल काय म्हणणार? सिक्युअर्ड लोन मोठ्या अमाऊंट मध्ये घेतलाय, लॉंग टर्म लोन आधीच घेतलेलं आहे. सो हे सर्व असणार आहे फिक्स लायबिलिटी. तर पुढे करंट लायबिलिटीज. ओके, फॉर शॉर्टर पिरियड लेस दॅन 1 इयर. करंट लायबिलिटी ही शॉर्ट पिरियडसाठी असते. 1 वर्षांपेक्षा कमी अवधीसाठी जे आपण लोन घेणार ते शॉर्ट टर्म झाले. म्हणजे 1 महिन्यासाठी लोन घेतलं, 3 महिन्यासाठी लोन घेतलं, शॉर्ट टर्म पिरियडसाठी, कमी अवधीसाठी. सो ते असणार आहे करंट लायबिलिटी. फॉर शॉर्टर पिरियड लेस दॅन 1 इयर, नॉर्मली नॉट सिक्युअर्ड. नॉर्मली हे सिक्युअर्ड नसतात. ओके. अँड फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स आहेत याच्यामध्ये येऊ शकतात. बिल्स पेबल येऊ शकतात की हे शॉर्ट टर्म साठी असणार. क्रेडिटर्स कधीही पुढच्या महिन्यात पैसे मागितले त्यांना पुढच्या महिन्यात द्यावे लागतील. बिल्स पेबलचं पण सेम, जेव्हा त्यांचे बिल्सचे ड्यू डेट येईल त्यावेळेस त्यांना पैसे पे करावे लागतील. आणि नॉर्मली ते 1 वर्षापेक्षा कमी असतात. म्हणजे आता 2 टाईप आपण काय म्हणणार? 1 वर्षाच्या आधी, 1 वर्षाच्या आत ज्या लायबिलिटीज पेड कराव्या लागतात त्या करंट लायबिलिटी असतात. 1 वर्षानंतर लॉंगर पिरियडसाठी ज्या लायबिलिटी आहेत ज्या आपल्याला नंतरच्या पिरियडमध्ये द्याव्या लागतील, खूप वर्षानंतर द्याव्या लागतील, अशा फिक्स लायबिलिटी असतात. सो 2 लायबिलिटीचे प्रकार झाले. लायबिलिटीज म्हणजे काय? आपल्या डोक्यावर असणारी पैशाच्या रूपातली जबाबदारी जी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, त्याला आपण म्हणणार आहोत लायबिलिटी. ठीक आहे. तर लायबिलिटीज हे झाले 2 टाईप. ओके. आणखी इथे काहीतरी म्हटलेलं आहे बघूया. कंटिंजंट लायबिलिटी. हा लायबिलिटीचा प्रकार नाहीये, पण कंटिंजंट लायबिलिटी काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर. अशी लायबिलिटी जी फ्युचरमध्ये येऊ शकते. आता नाहीये ती लायबिलिटी, फ्युचरमध्ये येऊ शकते. अशा लायबिलिटीला आपण म्हणणार आहोत कंटिंजंट लायबिलिटी. एक्झाम्पल घेणार आहोत आपण याचं. कंटिंजंट लायबिलिटी कशाला म्हणतात? समजा एक कस्टमर आहे आणि त्याला आपला प्रोडक्ट बरोबर लागला नाही आणि त्याने कंपनीच्या नावावर क्लेम केला किंवा केस केली आणि क्लेम आहे 10,000. केस केली कुठे? कोर्टामध्ये. आपल्या कंपनीच्या प्रोडक्टच्या अगेन्स्ट त्याने केस केली की त्याला प्रोडक्ट बरोबर लागला नाहीये, त्याचं नुकसान झालंय, त्याने 10,000चा क्लेम केलाय कंपनीच्या विरोधात. केस केली आहे कोर्टामध्ये 10,000ची. आता कोर्ट आहे, कोर्टाचा निर्णय कसाही लागू शकतो. जर तो आपल्या फेवरमध्ये असेल तर आपण 10,000 देणार, पण आपल्या विरुद्ध लागला, अगेन्स्ट लागला, म्हणजे याला आपण 10,000 पे करणार आहोत. आता 10,000 पे करावी लागू शकतात, तसं आपण आधीच समजून घेतलेलं आहे की या कस्टमरला प्रोडक्ट चुकीचा लागला, त्याच्यामुळे त्याने क्लेम केलाय 10,000चा, त्याला 10,000 कदाचित द्यावे लागू शकतील आपल्या कंपनीला. ठीक आहे. जर आपण त्यांना दिले पैसे तर ती आपली लायबिलिटी. पण आता तर देणार नाही ना आपण.
हे कशावर डिपेंड असणार आहे? एका इव्हेंटवर. कोर्ट मध्ये जो काही निर्णय होईल त्या डिसिजनवर आपण डिसाईड करणार ती आपली लायबिलिटी बनेल की नाही. जर कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिला तर ती आपली लायबिलिटी नसणार आहे. पण आपल्याला जर पैसे द्यावे लागले, कोर्टाने आपल्या विरोधात निर्णय दिला की आपल्याला सांगितलं तुम्ही पैसे द्या, तर ही आपली लायबिलिटी बनणार. सो ही लायबिलिटी जी आहे बनेल की नाही हे अजून तरी माहीत नाही आहे. सो म्हणूनच म्हटलंय अशी लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर, फ्युचरमध्ये क्रिएट कदाचित होऊ शकते, आणि जर ती कदाचित क्रिएट झाली तर ती लायबिलिटी आपल्याला डायरेक्टली पेड करावी लागेल. तोपर्यंत आपण पेड करणार नाही. फॉर एक्झाम्पल, कोर्टामध्ये कोणतीही केस चालू असेल क्लेमसाठी तर ती लायबिलिटी कंटिन्युअस लायबिलिटी असते. ही कुठेही लिहिली जात नाहीये, बॅलन्स शीट मध्ये लिहिली जाणार नाहीये, कोणत्याही बुक्स मध्ये लिहिली जाणार नाहीये. ती नोट म्हणून कुठेतरी लिहून ठेवली जाईल, ती रेकॉर्ड नाही होणार आहे नॉर्मल बुकमध्ये. ठीक आहे. सो कंटिन्युअस लायबिलिटी ही फ्युचरमध्ये होऊ शकते, ती खरोखरच द्यायची आहे की नाही हे आपण डिसाईड करू शकत नाही. हे डिपेंड असतं कोर्टाच्या निर्णयावर. ठीक आहे. आणि आता लास्ट पॉइंट आपण डिस्कस करतोय इथे आजच्या व्हिडिओचा, तो म्हणजे अकाउंटिंग इयर. आता इयर म्हटलं की 12 महिन्यांचा पिरियड येतोच येतो, पिरियड ऑफ 12 मंथ्स. अकाउंटिंग इयर म्हणजे काय? आता आपण जर बुक्स ऑफ अकाउंट लिहित असतो तर सर्टन पिरियडसाठी घ्यायला हवं. ओके. जसं तुमचं कॉलेज किंवा स्कूलचं अकॅडमिक इयर होतं, जूनला चालू होणार आणि मार्च किंवा एप्रिल पर्यंत ते असणार अकॅडमिक इयर, आणि 2 महिने तुम्हाला हॉलिडे असते. ओके ना. सो तसंच अकाउंटिंगसाठी सुद्धा काही सर्टन इयर असलं पाहिजे. आतापर्यंत बहुतेक बिझनेसमॅन कॅलेंडर इयर, म्हणजे कॅलेंडर कोणतं इयर? जानेवारी पासून चालू होतं कॅलेंडर, म्हणून जानेवारी टू डिसेंबर हे कॅलेंडर इयर झालं. मग हे कॅलेंडर इयर आतापर्यंत प्रिफर करत होते अकाउंट्स लिहिणारे बिझनेसमॅन वगैरे. बट इन्कम टॅक्सनी काय सांगितलं इन्कम टॅक्स पर्पजसाठी की अकाउंटिंग इयर तुम्ही एप्रिलला चालू करायचं आणि एंड करायचं मार्चला. म्हणजे या वर्षात जर एप्रिलला अकाउंटिंग इयर चालू झालंय तर पुढच्या वर्षात 12 महिन्यानंतर मार्चला अकाउंटिंग इयर संपेल. मग अकाउंटिंग इयर इन्कम टॅक्स पर्पजनी काय असणार आहे? एप्रिल टू मार्च. तर अकाउंटिंग इयर असं इयर ज्याच्यामध्ये कंप्लीट वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला, आपल्याकडे असेट्स किती, लायबिलिटी हे संपूर्ण पाहायचं असेल तर त्याचं एक ताळेबंद पत्रक म्हणजे बॅलन्स शीट्स वगैरे आणि प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट हे बनवले जातात आणि चेक केला जातं की प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, अदर स्टेटमेंट पाहिले जातात. म्हणून अकाउंटिंग इयर महत्वाचं आहे. आणि हे अकाउंटिंग इयर एकतर कॅलेंडर इयर असू शकतं किंवा इन्कम टॅक्स पर्पज प्रमाणे एप्रिल टू मार्च हे इयर असू शकतं. ठीक आहे. तर आपण इथे खूप सारे कन्सेप्ट आज डिस्कस केलेले आहेत. आय होप तुम्हाला कळले असावेत. जर तुम्हाला नक्कीच हे कळले असतील तर व्हेरी गुड. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता, विचारू शकता. आपण नेक्स्ट आणखीन त्याचा व्हिडिओ बनवून डाऊट क्लिअर करू शकतो. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.